नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज बघा जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी मित्रांनो आपण आज जे की सामान्य विज्ञान प्लस चालू घडामोडी प्लस पोलीस पाटील विशेष प्लस बीड जिल्हा विशेष व गणिताचे बघा जे की मित्रांनो PYQ प्रश्नसंच बघा आपण आज या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून बघा मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिला आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब मात्र आत्ताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला बघा, आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या मित्रांनो बघा किती सभा भरवणे आवश्यक आहे या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी बघा जे की आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, जी की या ठिकाणी आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीचा एकूण किती सभा भरवणं आवश्यक आहे तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 4 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। बघा महत्त्वाचे प्रश्नसंच आहेत म्हणून वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आत्ताच्या आता हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करून घ्या, कारण आपली पेपर जवळ आलेलं आहे मित्रांनो। बघा जे की येत्या 22 फेब्रुवारी रोजी बघा आपल्या मित्रांनो या ठिकाणी पेपर होणार आहे, म्हणून मित्रांनो बघा वेळ खूप कमी आहे म्हणून या ठिकाणी काय करा, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा या ठिकाणी लिहून घ्या आणि पाठांतर करा, कारण 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो बघा येणारी आपली ही आजची बघा जी की प्रश्नसंच असणार आहेत। ओके, बघा प्रश्न दुसरा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात किंवा ओळखले जाते तर मित्रांनो बघा पाणी पंचायत या बघा जे की संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते तर बघा जे की क्रमांक ब विलासराव साळुंखे आपल्या प्रश्नाचं जे की बघा ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे। ओके, पुढे गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती तर मित्रांनो बघा गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ग्रामसभा ही आपल्या प्रश्नात जी की ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे तर मित्रांनो बघा आपल्या भारताच्या बघा जी की तिरंग्याची उंची व लांबी बघा याचं प्रमाण कसं आहे तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड 2:3 या स्वरूपाचं आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे पुढचा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे बघा जी की क्रमांक जिल्हाधिकारी हे असतात। ओके, लक्षात या ठिकाणी ठेवून घ्या। बघा जी की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा जी की करेक्ट आन्सर होणार आहे मित्रांनो। बघा महत्त्वाचं म्हणजे लिहून घ्या, बार बार सांगत आहे बघा लिहून घ्या, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये बघा जी की ही आपली येणारी प्रश्नसंच आहेत। ओके, 6वा प्रश्न, महाराष्ट्रात प्रथम कोणत्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात आली तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जी की सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात आली तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब मुंबई बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। ओके, पुढे 7वा, भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कुणाला दिले जाते तर मित्रांनो बघा भारताच्या राष्ट्रध्वजाच्या बघा जी की डिझाईनचं श्रेय कुणाला दिलं जातं तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो पिंगली व्यंकय्या बघा व्यंकय्या नाही तर व्यंकय्या बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठीक आहे बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके मित्रांनो, बघा पोलीस पाटील एक्झामला तुम्हाला बघा जी काही ठिकाणी जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न विचारले जात नाहीत, पण जास्त काही बघा डीपवर अभ्यास करू नका। जसे काय मित्रांनो बघा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रश्नसंच तुम्हाला दाखवत आहे, त्याच प्रकारचे सिंपल साधे साधे बेसिक लेवलचे प्रश्न जरी केलं तर मित्रांनो बघा तुमच्या ठिकाणी जे की सिलेक्शन होऊन जाईल। ओके, म्हणून खाली फिली बघा मित्रांनो कुठलाही प्रश्न करून या ठिकाणी वेळ वाया घालवू नका। ओके, कारण मित्रांनो बघा खूप वेळ आपल्याकडे कमी आहे बघा, येणाऱ्या 22 फेब्रुवारीला बघा जे की आपलं मित्रांनो ठिकाणी एक्झाम होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या ही तारीख। पुढे खेडेगावात जन्म व मृत्यूची नोंद कोण ठेवतो तर बघा मित्रांनो खेडेगावामध्ये जन्म व मृत्यूची बघा मित्रांनो नोंद कोण ठेवत असतो तर बघा जे की ग्रामसेवक मित्रांनो बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे मित्रांनो। बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा।
स्क्रीनशॉट शेअर केल्या केल्या मित्रांनो बघा आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 1 मिनिटाच्या आत बघा या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा जर तुम्ही आपला हा महाठोकळा जर खरेदी केला तर 100% मित्रांनो बघा तुमचं रिझल्ट फक्त आपल्या मित्रांनो या महाठोकळा मार्फत येऊन जाईल. म्हणून लगेच मित्रांनो बघा वेळ लावू नका. येणाऱ्या 22 फेब्रुवारी रोजी बघा आपलं एक्झाम आहे मित्रांनो. वेळेचा जर विचार केला तर वेळ खूप कमी आहे. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्हाला खूप बघा जर कमी वेळेमध्ये जर ठिकाणी जास्तीत जास्त जर अभ्यास ठिकाणी स्टडी करायचं असेल तर आपला मित्रांनो महाठोकळा बघा जे या ठिकाणी एक तुमच्यासाठी उत्तम साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. लगेच लगे आपला महाठोकळा खरेदी करा. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी बघा मी वरी 7414 या ठिकाणी बघा जे की आपला नंबर दिलेला आहे. ओके. पुढे बघा भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषाचा दर्जा प्राप्त आहे. तर मित्रांनो बघा जे की आपल्या भारतीय संविधानानुसार बघा जे की क्रमांक 22 मित्रांनो बघा भाषांना जे की ठिकाणी राज्यभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ओके. पुढे ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते. तर मित्रांनो बघा ग्रामसेवकाची नेमणूक ही बघा जी की क्रमांक ब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत केली जाते. ओके. जे की मित्रांनो बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे 11वा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे. तर मित्रांनो बघा महाराष्ट्र आपल्या जे की राज्य विधिमंडळाचे बघा वरिष्ठ सभागृह कोणतं आहे तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ विधानसभा हे आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे पुढचा प्रश्न हा सूर्य मालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे. तर मित्रांनो बघा जे की आपल्या सूर्यमालेतील बघा जे की सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब बुध हा बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली. तर मित्रांनो बघा महाराष्ट्र पठाराची बघा जी की आपल्या निर्मिती कशानं झाली तर बघा जी की क्रमांक ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली आहे. ओके. जे की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे नांदेडमध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो बघा नांदेड जिल्ह्यामध्ये बघा जी की गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ड उनकेश्वर बघा जी की आपल्या प्रश्नाचे मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे. तर मित्रांनो बघा दाजीपूर हे जे बघा जे काही अभयारण्य आहे हे कोणत्या तालुक्यात आहे तर बघा जी की क्रमांक मित्रांनो अ राधानगरी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे हा तर बीड हा जिल्हा बघा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा बीड हा बघा जो जिल्हा आहे हा बघा जी की क्रमांक मित्रांनो ब मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येतो. टायपिंग मिस्टेकनं कप पडलेला आहे. ओके. लक्षात घ्या. पुढे बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. तर मित्रांनो बघा बीड बघा जी की आपल्या मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये एकूण बघा जी की क्रमांक 11 तालुके आहेत. लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी सिंदफणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे. तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी सिंदफणा ही बघा जी की कोणत्या नदीची उपनदी आहे तर बघा जी की क्रमांक मित्रांनो गोदावरी बघा नदी आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट बघा जे की मित्रांनो क्रमांक ड म्हणजे डी आन्सर होणार असेल. ओके. पुढे बघा बीड जिल्ह्यातील बघा जे की प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणत्या आहेत. तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यातील जे की प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणत्या आहेत किंवा कोणती आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ योगेश्वरी महाविद्यालय बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे हां बीड हा बघा जिल्हा संभाजीनगरच्या कोणत्या दिशेला येतो. तर बघा मित्रांनो बीड हा बघा जे की जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या कोणत्या दिशेला येणारा जिल्हा आहे तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब पश्चिम. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे बीड जिल्ह्यात वाळवंट सारखा भाग कोणत्या तालुक्यामध्ये आहे किंवा कोणत्या तालुक्यात आहे. तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा जी की वाळवंटासारखा भाग कोणत्या तालुक्यात आहे तर बघा जी की क्रमांक अ आष्टी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा जी की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे नाही बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक ब परळी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आष्टी हे चुकीचं आहे बघा आष्टी हे चुकीचं आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब परळी बघा या ठिकाणी आपल्या 21व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे बीड जिल्ह्यात कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे.
तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा जे की कोणतं लोकनृत्य प्रसिद्ध आहे, तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा तमाशा बघा आपल्या प्रश्नाचं जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. टायपिंग मिस्टेकनं कपल आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 23वा, बीड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय आहे? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्याचं बघा जे की पूर्वीचं नाव काय आहे, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो चंपावती नगर हे आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बीड जिल्ह्यात साखर कारखान्यांसाठी कोणता तालुका प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यासाठी कोणता तालुका प्रसिद्ध आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो परळी बघा आपल्या प्रश्नाचं जे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा पहिलं पण सांगलो, आत्ता पण सांगत आहे, हे संपूर्ण काय प्रश्नसंच लिहून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते बघा जे की 48 तासाच्या आत हे संपूर्ण काही प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्की करून घ्या. पुढे बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 6 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यातील बघा जे की प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब धारूर हा आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे तर बघा गोपीनाथ मुंडे यांचा जन्म कोठे झाला? तर मित्रांनो बघा गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बघा जे की क्रमांक मित्रांनो परळी या ठिकाणी झाला होता. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा 28वा प्रश्न, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती? या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपण कशा रीतीनं काढू शकतो? तर मित्रांनो बघा त्रिकोणी संख्या काढायची आहे ना डायरेक्ट बघा पाय किती आहे 21 घ्या गुणाकार डायरेक्ट 21 मध्ये 1 प्लस करा झाले किती 22. आता करा मित्रांनो बघा याच्या छेदामध्ये 2 घ्या, कारण म्हणजे दोन संख्यांचा आपण गुणाकार केला म्हणून छेदामध्ये घेतलो 2. ओके, आता बे एक बे आता आलं किती 21 गुणाकारात 11. आता बघा आता करतो 21 गुणाकारामध्ये 11 सॉरी या ठिकाणी बघा 21 गुणाकारात 11 21 गुणाकारात 11. ओके, आता 11 एक 11, 11ला आलं 1, हातच्याला 1, 11 दुनी 22 आणि वरचा 1 म्हणजे किती 23. म्हणजे बघा जे की 231 बघा क्रमांक मित्रांनो ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा जे की करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा आपल्याला पोलीस पाटील भरतीला बघा जे की गणिताचे प्रश्नसंच मित्रांनो बघा याच प्रकारचे जे की बघा एकदम बेसिक लेवलचे विचारतात. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? मित्रांनो बघा या प्रकारची जर समजा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणली, एक काम करा बघा 1 ते 100 पर्यंत मध्ये मधली संख्या कोणती आहे? बघा एकदम सेंटरची संख्या कोणती आहे? ती आहे 50. ओके, डायरेक्ट यासमोर आणखी एक संख्या लावून टाका, झालं डबल 50 लावलं, झाला आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. बघा जे की मित्रांनो क्रमांक 5050. ओके, लक्षात ठेवा. बघा असं पण काढू शकता बघा 100 ते 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती? ओके, या प्रकारचा प्रश्न विचारले ना असं पण करू शकता बघा तुम्ही या ठिकाणी. आता सांगतो तर बघा आता काय करा मित्रांनो, हा जो बघा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणजे डायरेक्ट शेवटचा कितीपर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आहे? 100च्या पर्यंतच्या काढायची आहे ना, म्हणून हे 100 घ्या गुणाकारात आत्ताच्या सारखं या 100 मध्ये 1 प्लस करा झाले किती 101. छेदामध्ये आत्ताच्या सारखे 2 घ्या, दोन संख्यांचा गुणाकार म्हणून 2. बे एक बे पंचे 10 आलं किती हा 1 0 इथं. आता आलं किती 50 गुणाकारात 101. आता घेतो 101 गुणाकारात 50. आता डायरेक्ट 50 एक 50 शून्यला भाग जाणार असू द्या, पुन्हा 50 एक 50 आलं किती 5050. बघा जे की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा हे संपूर्ण काही गणिताचे तरी प्रश्नसंच तुम्ही लिहून घ्या, म्हणजे बघा तुमच्या लक्षात या ठिकाणी राहील. ओके, पुढे आता पुढचा बघा प्रश्नसंच तर 30वा प्रश्न, कंसामध्ये 12 गुणाकारात 3 + 4 भागिले 8 - 5 बरोबर प्रश्नचिन्ह. तर बघा प्रश्नाचं आन्सर कशा रीतीनं काढू शकतो मित्रांनो? या प्रकारचा प्रश्न हा बघा जे की कण चे भा गु बे व यानुसार सोडतात. मित्रांनो कसं कण म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. ओके, या प्रकारे. तर आता बघा कण म्हणजे आपल्याला पहिलं कंस सोडून घ्यावं लागेल, मग चे असलं तर चे म्हणजे गुणाकार करावं लागेल, पहिलं जर भा आलं या ठिकाणी भागाकार करून घ्यावा लागेल, या ठिकाणी भा आहे, मग याच्या बाद करा गुणाकार, याच्या बाद करा बेरीज, नंतर करा वजाबाकी. ओके,
तर आता पहिले आपल्याला कण म्हणजे कंस सोडून घ्यावं लागेल. आता 12 × 36, 36 प्लस 4 झाले किती 40 भागाकारात 8 मायनस 5. ओके. आता कंचे भा, आता भा म्हणजे भागाकार आल्या ठिकाणी. आता 8 पंचे 40 आलं किती -5. आता डायरेक्ट 5 मधून 5 गेले किती उरले 0. आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 35 बघा 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल. तर मित्रांनो 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी काय करा डायरेक्ट काढण्यासाठी हे घ्या 25 प्लस 35 छेदामध्ये दोन संख्यांची बेरीज म्हणून 2 घ्या. आता 25 प्लस जर आपण 35 केलं तर होतात किती 60. 60/2 आलं 6 वरी आलं 0 म्हणजे बघा जवळपास 30 बघा आपल्या प्रश्नात जे की क्रमांक अ या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. आता 3 क्रमवार संख्यांची बेरीज जर 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती मित्रांनो बघा. आता काय 3 क्रमवार संख्यांची बेरीज 12 म्हणले ना सरळ या 12ला या 3 क्रमवार संख्येनं भागा आलं किती 3 चौक 12. ओके. आता 4 ही मित्रांनो बघा जी की आपली मधली संख्या आहे. ओके. आता 4 तर इकडली पलीकडली एक 5 करा आणि अलीकडली एक 3 करा. ओके. 3 चौक 12, 12 गुणाकारात 5, 12 पंचे 60 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. हा तर 23वा प्रश्न, रुपये 4000 किमतीचा घड्याळ -12% तोटा देऊन घेऊन विकली तर बघा किती रुपये तोटा झाला मित्रांनो बघा. 4000 रुपये किमतीची घड्याळ -12% तोटा घेऊन विकली तर किती रुपये तोटा झाला बघा. हे 4000 घ्या. आता बघा गुणाकारात हे घ्या 12% तोटा, मग छेदामध्ये घ्या 100%. ओके. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 12 शून्य शून्य, 12 चौक 48 आला किती बघा 480 रुपये आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे आता एक रेल्वे 108 किमी प्रति तास वेगाने एका खांबास 15 सेकंदात मध्ये ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती विचारले. डायरेक्ट घ्या मित्रांनो बघा वेग किती आहे 108, हे घ्या 108. आता वेळ किती ते बघा सेकंद, हे 15 सेकंद. गुणाकारामध्ये घ्या 5/18. ओके. आता हे 5/18 सूत्रानुसार घेतलं. आता 3 भाग द्या, 3 5 15, 3 सांग 18, 6 1 6, 6 1 6 उरले किती 4, 6 पंचे 30, 6 36, 6 7 42, 6 8 48 आलं किती हे आलं 48 कट. आता 18 आलं गुणाकारात 5, गुणाकारात 5 25. आता किती 18 गुणाकारात 5 5 25. आता 25 8 200ला 0 हातचे आले 20, 25 1 25, 25 20 झाले किती 45 म्हणजे बघा जवळपास 450 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो बघा जे की क्रमांक 480 आपल्या प्रश्नाचं बघा जे की ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे 34वा हा या ठिकाणी बघा हाच होता का. हा तर बघा जे की मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला काढून दाखवतो. तर किती 108 होतं ना, हे 108 घ्या. पुन्हा गुणाकारात हे 15 सेकंद गुणाकारात 5/18. ओके. आता बघा जसं की 3 5 15, 3 सांग 18, 6 1 6, 6 1 6 उरलं किती 4, 6 8 48 आलं किती 18 गुणाकारात 5 5 25. हे घ्या 18 गुणाकारात 5 5 25, 25 8 200, 200ला 0 हातच्याले 20, 25 1 25, 25 प्लस 20 झाले किती 45 म्हणजे बघा जवळपास 450 आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे शेवटचा प्रश्न बघा 1 किलोबाईट म्हणजे किती या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.